पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण नसल्याने अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे। तुरळक ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात श्रावण सरी बरसत आहेत। 23 ऑगस्ट रोजी काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 ऑगस्ट रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांसाठी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही। कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे। मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे। रत्नागिरीमध्ये हलका पाऊस तर सिंधुदुर्गात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये हलका पाऊस अपेक्षित आहे। नाशिक आणि जळगावमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। अहिल्यानगरमध्येही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातही हलक्या पावसाचे वातावरण राहण्याचा अंदाज आहे। पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावरील भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, मात्र कुठेही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोलीमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये हलका पाऊस तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भात 23 ऑगस्ट रोजी अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांसाठी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही। मात्र गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।